एक नेहमीच आपल्या कामानिमित्त बिझी असतात म्हणून टेनिस बॉल क्रिकेटला तितका वेळ देत नाही, परंतु आपली घरची स्पर्धा आहे नागवा चषक म्हणून आज आपल्याला पाहायला मिळतो. आणि स्ट्राईकला आहे ना सुनील जाण्या, पंच इशारा करतायत गेम ऑन. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती मिस्टर अग्निल. कोहली बांधव, कोहली ब्रदर्स आणि त्यांच्या वतीने 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल अग्निलचा. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल खेळत असताना रिव्हर्स स्वीपचा फटका अटेंड करायचं होतं, परंतु स्टंपिंगच्या माध्यमातून विकेट जाईल. बॅटर आहे ना जो पॉपिंग क्रिकच्या थोडा पुढे आला. एसटी रक्षक किती चतुर होता, डायरेक्ट स्टँड वरती चेंडूला लावलं गेलं, पाय हवेत होता आणि तेच चांगलं डिसिजन. पहिल्या बॉल वरती पहिलं विकेट. ती लाईव्ह वाल्यांची चुकी नसेल. सूर्य आहे ना तो बरोबर अपोजिट डायरेक्शनला आहे, म्हणूनच तरी सुद्धा चांगली क्लिअरिटी. कारण की वाऱ्याच्या आपण जर पाहिलं ना तर सूर्याच्या अपोजिट ज्यावेळी बॅटर असतो ना त्यावेळी जास्त ब्लॅक चेहऱ्यावरती सावली येते, परंतु या स्पर्धेमध्ये संध्याकाळपर्यंत ती क्लॅरिटी दिसेलच. इथे मात्र काय घडते, रनआउटची संधी आहे आणि इथे यस अति घाई संकटात नाही आलेला बॅट्समॅन मेल्विन आणि त्याला तसंच परतावा लागेल. रनआउटच्या माध्यमातून विकेट डाऊन. पेश केलं डीजेने, परंतु सध्या फ्रँकी बाटे आहे जो वसई कोलीवाड्याचा या वसई गावातील एक अष्टपैलू खेळाडू आयकॉन प्लेयर म्हणून ज्याची ख्याती आहे. एकदा का बॅट लागली ना तर हवाई सफर. आणि फ्रँकी यांच्यावरती खूप निर्भर आहे हा संघ. किंग्स 11 वर्सेस आपण मॅच आपण पाहतोय. एका साइडला आहे ब्रेंडन 11, किंग्स 11 संघ बॅटिंग करतोय. आतापर्यंत 2 बॉल वरती 2 विकेट, 1 रनआउट 1 स्टंपिंग. करण आलाय जो सध्या नॉन स्ट्रायकिंगला असेल. बॉलिंग मार्क वरती अग्निल. अग्निलने जर विचार केला ना तर सुप्रीमो क्रिकेट देखील खेळलेला गोलंदाज आहे. राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा रनआउटची संधी. मिड ऑफला चेंडू कॅरी केला होता, परंतु एकच धाव. 3 चेंडू 1 धाव. थोडासा श्वास घेतला असेल किंग्स 11. IPL मध्ये पाहिलं तर किंग्स 11 पंजाब हा संघ देखील आपण पाहिलाय. आणि तसाच हा किंग चेन्नई सुपर किंग सारखा लुक. नाव किंग आहे, येलो कलर आहे आणि एका साइडला ब्लू, म्हणजे चेन्नई मुंबई असा मॅच लागलाय असं देखील आपण म्हणू शकतो. 3 चेंडू 2 विकेट 1, 1 2 3 हा आकडा येतोय मैदानाच्या आतमध्ये. 1 रन 2 विकेट 3 बॉल. नागवा चषकामध्ये भरपूर आमचे आयोजक आहेत ना त्यांना सेल्यूट असेल. प्रत्येक ठिकाणी बघा असं मॅनेजमेंट कुठेच पाहिलं जात नाही. मोठमोठ्या स्पर्धा होतात, परंतु प्रत्येक ठिकाणी पाहिलं ना सर तर 2 ते 3 जे कमिटी मेंबर असतात तेच मेहनत करत असतात. पण इथे चहू बाजूने आमचे स्वयंसेवक आहेत जेणेकरून कोणताही गालबोट लागू नये. राऊंड विकेटने स्वीट हिटचा फटका, स्वीट हिट षटकार.
म्हटलं की रिव्हर्स मारला पण तो लेफ्ट हँडेड बॅटर होता. करणने पहिला बॉल, पहिला वार, पहिला षटकार आजच्या दिवसातला करणच्या नावावर आहे. 4 बॉल 7 धावा 2 विकेट. करण चांगली बॅटिंग करतोय, ज्याच्या नावातच रन्स आहेत. अपील केली इम्पॅक्ट पाहिला जातो. विकेट हिटिंग आहे की नाही ते पाहिलं जाते आणि पिचिंग पाहिला जाते. म्हणूनच इथे लेग बाईटची एक धाव येईल. लेग बाईटच्या माध्यमातून एकाने धावपळक पुढे येईल. 8च्या घरामध्ये 2 विकेट 5 बॉल 8 धावा. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हरचा. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी झाले. मागील वर्षी देखील आपण पाहिलं तर जबरदस्त ऑस्डन पावकरची ती गोलंदाजी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता. अपील केली जाते. इथे काय घडतंय? एक धाव. बॅटची एज डिक्लेरेशन मध्ये चेंडू निघून जातोय. 1 डी ओव्हरची होते समाप्ती आणि फलकावरती धावा लगवल्यात. 9 धावा बॅटिंग करत असताना किंग्स 11 2 विकेट. देवीय डीजेला संधी कुठेच जाऊ नका, एकत्र पाहत राहा. नाकवा चषक 2025. संघाची प्लेइंग 11 आणि विद एक्स्ट्रा मेंबर अशी जर पाहिली तर 13 खेळाडूचा चंबू आहे. गॉडसन बावल्या, सचिन पाकेट, फ्रँकी बाट्या, राकेश लोयली, मेलविन जंगली, ऋतिक मोरे, सचिन भुताव, नितीन मरकर, करण, सुनील, मार्क, डेनिस, जोशुआ अशा प्रकारचा संघ आहे. किंग्स 11 संघाचा विचार केला तर नक्कीच कनव गोमा, चरण भाणा यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. आणि ब्रँडन 11चा देखील आपण कौतुक करणार आहोत. नमित सजन, खऱ्या अर्थात नमित सजन म्हटलं तर वसई कोलीवाडा संघाला नेहमी प्रमोट करत असतात. या परिसरातील एक चांगलं व्यक्तिमत्व, आमचे जवळचे मित्र नमित सजन यांचा संघ सध्या गोलंदाजी करतोय. आणि या संघामध्ये आहे निक्सन, पीटर, दर्शन, आग्नेल, अजित, लिटलर, रॉबिन, राजन, आर्यन, रोशन, यश, डॉम्सन, योहान अशा प्रकारचा हा चंबू पाहायला मिळतोय. फार कमी टुर्नामेंट असतात जिथे अशी नावं, सर्व सिस्टमॅटिक मॅनेजमेंट असतो. पण नाकवा चषक पाहतच राहावी अशी देखणी स्पर्धा आपण बघतोय. क्वालिटी दर्जा नेहमी दिला या स्पर्धेला. फ्रँकी स्ट्राईकला आहे आणि हो काय कॅच घेतलाय अग्नेलने. फ्रँकीचा विकेट डाऊन होताना पकडोगे कॅच जीतोगे मॅच हेच रहस्य जपलंय. आणि कॅच क्वालिटी कॅच, ब्रिलियंट कॅच, एक्सलंट कॅच. नव्हता मैदानाच्या आतमध्ये आलाय. मोरेश्वर मोरे यांचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये. ओ काय बॉल टाकलाय, काय बॉल टाकलाय, जबरदस्त बॉल.
सबमरीन डिलिव्हरी खालीच राहिलाय आणि जणू काही ती टेस्ट मॅच ची लाईन टाकलाय ऑफ स्टंप वर. हा पिचिंग सेटअप जसा करतो ना, ऍक्शन रिप्ले पाहू शकता. ब्रिलियंट बॉल, आतमध्ये येणारा ऑफ ब्रेक चेंडू. पुन्हा एकदा समोर ठेवला होता, फिल्डर आहे डाऊन दी बॉल आणि कोणती चूकच होणार नाही. लॉंग ऑफला आणखीन एक झेल कॅरी केलाय. 9 धाव संख्येवरती पुन्हा एकदा विकेट डाऊन. ते काय गाणं लावलं, दोस्ती केली तर जीव देईल आणि गद्दारी केलं तर जीव घेईल. तसेच आहेत कोली बांधव देखील. जितके चांगले मैत्री त्यांच्याशी कराल ना, ते सर्व काही देतील आणि गद्दारी करणाऱ्याला माफी नाही. सचिन भूतावाला मैदानाच्या आतमध्ये. अशोक राऊत सर, विशाल नाईक सर हे 2 दिग्गज पंच. मागील वर्षी अशोक राऊत सर होते, यंदा विशाल नाईक सरांना आपण पाहतोय सांगली येथून सरळ या स्पर्धेकरता आले. भरपूर मोठमोठ्या स्पर्धा जे कव्हर करतायत असे 2 अंपायर. स्विच इट खेळायचं होतं, इथे काय करताय, यस बॅटची एज आणि खेळाडूकडे पहा. बॅटची एज लागल्या लागल्या सरळ त्यांनीच इशारा केला, यस बॅटची एज लागली आणि मी आउट आहे. इथे दिसते स्पोर्ट्समॅन स्पिरिट. म्हणून क्रिकेटमध्ये खरं खेळून हरलात तरी चालेल, खोटं खेळून जिंकण्याचा प्रयत्न करू नका आणि ते दर्शविलंय. या खेळाडू करता टाळ्या झाल्या पाहिजे. चांगल्या ग्रेट स्पोर्ट्समॅन स्पिरिट. विकेट डाऊन. मध्ये आलाय राकेश आणि जर पाहिलं तर हॅट्रिक वरती आलाय राजन मारकर. राजन मरकर यांना आपण बघतोय जो हॅट्रिक वरती आलाय. 4 बॉल 3 विकेट. काय गोलंदाजी राहिलाय, हॅट्रिक होईल का? इथे फुलटॉस बॉल स्टंप उडवण्याचा प्रयत्न केला, चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढले आणि इथे काय घडते, बाय 1 गेट 1 फ्री असंच म्हणावं लागेल. एक नाही तर 2 फिल्डरने केले चुकी आणि सरळ चौकार येतोय. मिसफिल्डचा नशिबाचा चौकार. तेरा आल्यानंतर क्रिकेटमध्ये फेरा पाहिलाय, अनेक फेरे येतात 13 या आकड्यावरती आणि 13 वरती आपण पाहिलं तर जास्तीत जास्त विकेट आणि चौकार षटकार किंवा एक्स्ट्रा धावा नेहमी पाहिल्यात, ज्याचा उल्लेख आपण केला. 13 वरती फेरा, वाईट प्लस 1 डी, टोटल या 2 धावा असतील. खऱ्या अर्थाने एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा येतात. 15 धावा 5 विकेट. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. राजन चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. टॅप करायचं होत्या फटक्याला मिड ऑफच्या दिशेने खेळलंय. वाईड ऑफ लॉंग ऑफला चेंडू निघून जातोय आणि तिथे मात्र एकच धाव. 2 ओव्हरची होईल समाप्ती आणि फलकावरती धावा आहे 8च्या सरासरीने 16 धावा. सरासरी योग्य आहे पण विकेट 5 गेलेत हेच पाहू शकता. 2 ओव्हर 16 धावा 5 गडी बाद.
सर्व क्रिकेटचा सीझन संपतो ना तेव्हा कोळी बांधवांचा क्रिकेटचा सीझन चालू होतो आणि जेव्हा प्रत्येक जण क्रिकेट खेळत असतो तेव्हा नक्कीच सर्व आपापल्या कामात बिझी असतात. खास करून मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे आणि नेहमी पाहिलंय कवीला जाणारे आहेत, शिपला जाणारे आहेत, इकडे वेगवेगळे सर्वजण आपण पाहिलं तर वेगवेगळा जॉब आहे प्रत्येकाकडे आणि जॉब इम्पॉर्टंट आहे, क्रिकेट देखील तेवढा इम्पॉर्टंट आहे. तेव्हा त्यांचा ऑड सीझन असतो ना त्यावेळीच आपण पाहतो. यंदा नागपूर चषक लवकर आपल्याला पाहायला मिळते, नाही तर मार्च एप्रिलला आपण इकडे या स्पर्धा पाहतोय. समेश मोरे आमचे कॅमेरामॅन अप्रतिम, पनवेल असू द्या किंवा मग रत्नागिरी असू द्या, मोठमोठ्या स्पर्धा मोठमोठ्या चॅनल वरती खास करून JTC चे प्रोप्रायटर आहेत आणि प्रीत समोर आहेत, एक जबरदस्त कॅमेरामॅन जो तुम्हाला बॉल ज्यावेळी षटकार जाईल ना तो बॉल देखील कॅमेऱ्यामध्ये कैद करून दाखवेल आणि त्याचं नाव देखील तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. अशी क्वालिटी आहे JTC लाईव्हची आमच्या कॅमेरामॅनची. फ्लिक करायचं होतं स्क्वेअर लेगला, डीप मध्ये चेंडू निघून गेला, एक धाव कंप्लीट, एकाच धाव संख्येवरती समाधान, 17 धावा या फलकावरती, 5 गडी बाद. आयवा मैदान आणि आयवा स्टेडियम वरती आपण पाहतोय एक भव्य दिव्य कोहली ब्रदर्स आयोजित नागवा चषक 2025 आणि ऑन स्क्रीन नागवा चषकचा तो सिम्बॉल पाहू शकता, तो बॅनर पाहू शकता, एक आकर्षित लुक करते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे बॅनर्स असतात. इथे एक चांगलं वाटते की स्कोरबोर्ड नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. 6 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि तेच आपण पाहिलंय. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन महत्वाचा आहे, लगेच इशारा केल्यावरती ती गोष्ट आमच्यापर्यंत आले आणि तेच पाहिलं. 5-6चा नियम आहे ना तो तुम्हाला डोक्यात ठेवावा लागेल, कुठे 5 कुठे 6 हे माइंड असणं गरजेचं आहे. म्हणून आमचे हे पंच आहेत ना ते दोघं पंच A1 जोडी आहे. अप्रतिम अंपायरिंग, या गोष्टी फार मॅटर करतात क्रिकेटमध्ये. फ्री हिटचा बॉल येणारा असेलच नो डाऊट. 2 धावा एक्स्ट्रा येतात, धावपळक पुढे येते, 19-5 गडी बाद, पार्टनरशिप बिल्ड होते. येणारा बॉल आहे फ्री हिट. रगरगत्या उडामध्ये स्पर्धा, भरपूर टेम्परेचर हाय झाले. यंदा ती थंडी जाणवली नाही, ज्या पद्धतीने या परिसरामध्ये थंडी असते ना यंदा गरमागरमीचा माहोल आणि अग्नेल बॉलिंग बार्क वरती. फ्रीडचा बॉल आहे, 1 धाव तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. फ्रीट वरती कॅच झाला असता तरी तो गृहीत धरला नसता आणि 2 धावा. 2 या धावसंख्येने धावपळक वेगाने पुढील 21 धावा, 5 गडी बाद. त्यानंतरचा मॅच देखील महत्वाचा आहे. एका इनिंग नंतर आपण टॉस देखील करणार आहोत. एका साइडला मत्त 11 तर एका साइडला असेल वसई कोळी मरीनर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचं आपला संघ घेऊन. या एका इनिंग नंतर आपण टॉस देखील करणार आहोत. जर कोणाला कॅप्स हव्या असतील ना नागवा चषकाच्या तर ते अवेलेबल आहेत. डी झोन मध्ये एकदा येते आणि कॅमेरामॅन त्या कॅपवर नक्कीच फोकस करू शकेल. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता ही कॅप आहे ना, ही पाहू शकता नागवा चषक. ऊन अपोजिट डायरेक्शनला आहे म्हणूनच आपण व्यवस्थित नंतर तो दृश्य आपण कॅप्चर करणार आहोत. पाहू शकता कॅप आकर्षित इन्स्पायरिंग करणारी कॅप. कोणाला हवी असेल ना तर कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये येऊन संपर्क साधा आयोजकांशी. ही कॅप तुम्हाला मिळेल आयोजकांच्या वतीने. फुलटॉस बॉलला पुल करायचं होतं, पुलचा फटका पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल षटकार. कॅप वरती फोकस केलं होतं परंतु जेवढा मिनी सेकंड मिळला ना तेवढा बॉल देखील कॅप्चर केलाय समेश मोरे.
साइड अँगलनी आपण बघतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. इथे मात्र फास्टेस्ट डिलिव्हरी. 28 धावा 5 गडी बाद. अग्निल बाट्या असा गोलंदाज आहे. पूर्वी ओपनच्या टीम मध्ये ज्या खेळाडूची वर्णी लागायची सुप्रीमो क्रिकेट देखील खेळलाय. अग्निल सदन यांना आपण बघतोय आणि जबरदस्त खेळाडू आहे. का खेळाडू आहे ना तर दाखवून दिले. बॅक टू द बॉलर खेळला. उडता पंजाब पाहिलाय आपण. इथे उडता अग्निल. ऍक्शन रिप्ले मध्ये मजा येईल हा कॅच पाहण्याकरता. काय कॅच कॅरी केलाय. कॅच ऑफ द मॅच असं म्हणायला वावगं ठरणार नाही. जबरदस्त कॅच. 28 वरती 6 गडी बाद. पुन्हा एकदा आपण पाहता 28 धावा 6 गडी बाद आणि ऍक्शन रिप्ले मध्ये लोअर फुल टॉस बॉल. बॅक टू द बॉलर. एका हातामध्ये काय कॅच घेतलाय. हा कॅच घेतलाय की मॅच घेतलाय वारंवार पाहतच राहावा असा हा ऍक्शन रिप्ले. पुन्हा एकदा जेटीसी द्वारे बघा. बॅक टू द बॉलर. उडी मारली आणि जम्प कधी घ्यावी टायमिंग देखील जुळला. एका हातामध्ये. अप्रतिम. ब्रिलियंट. एक्सलेंट वर्क. अप्रतिम कॅच. 3 ओव्हर 28 धावा 6 गडी बाद. सारी पब्लिक दीवानी होते जेव्हा जातो या. जसं गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर म्हटलं जाते ना तसं गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा सातपुतेला देखील म्हटलं जाते. उन्हाची तीव्रता आहे आणि आमच्या कॅमेरामॅनला तुम्ही बघू शकता. रगरगत्या उन्हामध्ये चांगला कॅमेरा वर्क. 28 धावा 6 गडी बाद आणि विशेष कौतुक आमच्या कोहली ब्रदरचं. बघा कॅमेरामॅन ऑन स्क्रीन वरती कसं कॅमेरा वर्क करावं लागतं ना ते दाखवून दिले आमच्या प्रीत कॅमेरामॅन जो समोर आहे. रन रेट चांगला आहे. 3 ओव्हर मध्ये 28 धावा परंतु कुठेतरी विकेट गेल्यात. 6 गडी बाद. बॉलिंग मार्क वरती आलाय यश. चारी बाजूने तुम्ही कटआउट्स बॅनर देखील पाहू शकता. प्रत्येकाचा उल्लेख जरूर केला जाईल. समोरच्या दिशेने खेळलाय. ऑन द अप. इनसाइड आउट. काय फटका केलाय. देखना पाहतच राहावा असा हा आणखीन एक नाकवा चषकातील षटकार. आदरणीय मदन हरण्या मॅडीबाई यांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आणि लार्सन गमजा साहेबांना विनंती करीन की आपण येऊन आमच्या मुख्य व्हीआयपी डाईसवर येऊन स्थानपन्न व्हायचं. या स्पर्धेकरता त्यांच्याकडून विशेष सहकार्य लाभलंय. स्पॉन्सरची भूमिका अदा केली. म्हणूनच मॅडीबाई मदन हरण्या यांना विनंती करीन की मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा आणि लार्सन गमजा आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. सर्वांचं खूप खूप आभार. 34 धावा 6 गडी बाद. 34 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. राऊंड विकेटने गोलंदाजी होत असताना इथे पाहिलं गेलं तर चेंडू मिड विकेटला खेळायचं होतं आणि त्या क्षणाला पाहिलं तर वाईड ऑन मिड ऑन आणि तिथून वाईड ऑन लॉंग ऑन ला चेंडू जाणार होता पण तो अगोदर अडवलं. फेकी येईल. 2 धावा येत आहेत. 2 धावसंख्येने धावफलक 36. दोन्ही टीमच्या मध्ये आकडा आलाय 36चा. 36 धावा फलकावरती. प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे. जसं मॅच पुढे जाईल तस तसा गर्दी या आयवा स्टेडियम वरती आपण पाहणार आहोत आणि इकडच्या या स्पर्धेला भरपूर प्रेम सातत्याने मिळाले. केव्हा कोळी बांधवांची ती स्पर्धा येते. कोळी ब्रदरची नाकवा चषक याची वाट पाहत आहेत. हाफ ट्रॅकर चेंडू आणि इथे पाहिलं तर काय चेंडू टॉस झाला.
या प्रकारच्या चेंडूला आपण बाउन्स चेंडू म्हणू शकत नाही आणि तेच टॉस अप्रतिम झालाय जो नॅचरल बाउन्स आहे जे विकेट वरती बाउन्स आहे म्हणून पंचांनी तेच सांगितलंय की इथे फेअर डिलिव्हरी आहे चांगला चेंडू 5 बॉल 4 बॉल आणि त्यानंतर हा 5वा बॉल जर पाहिला ना आणखीन एक लाजबाब चेंडू काय गोलंदाजी होते भन्नाट गोलंदाजी तिखट मारा केला जातोय 5 बॉल 36 धावा 6 गडी बाद चौथी ओव्हर चांगला बॉल ओव्हर झाले आणि 36 धावा हे पाहू शकता जेटीसी लाईव्ह वरती दाखवलं जाते आमचा संपूर्ण कॉमेंट्री पॅनल या आहेत आमचे स्कोरर आणि त्यानंतर मृणाल म्हात्रे आमच्या लेफ्ट साइडला कॅमेरामॅन आहे हे सर्व पाहू शकता नाकवा चषकातील हिट आपण बघतोय कॅप 36 धावा झाले 4 ओव्हर मध्ये 6 गडी बाद आणि हे काम फक्त जेटीसी वरती तुम्हाला पाहायला मिळेल गिव्ह इट डीजे ब्रेक डॉट डबल आणि सलगचे 3 बॉल डॉट याला बोलतात कमबॅक तिथून 12 बॉलिंग मार्क वरती आलाय आर्यन नितीन आहे स्ट्राईकला हे पाहू शकता नितीनला चांगला बॉल एकच धाव एका धावसंख्येने धावपळक पुढे येईल 37 जॉन्टी देखील मॅचचा आनंद घेत आहेत आणि इथे मात्र सरळ खेळलाय अग्निलच्या वरून स्टँड अँड डिलिव्हर नाकवा चषक षटकार ओव्हर द विकेटने चेंडू समोर ठेवला होता चेंडू बराच काळ हवेत राहिला आणि बघा बॉल फॉलोअप बघा जेटीसी लाईव्ह वरती म्हणून सांगितलं होतं की कॅमेरामॅन आहे ना त्याचं विशेष कौतुक सर्व चित्र दाखवली जातात 43 धावा 2 बॉल काय फटका खेळलाय स्टँड अँड डिलिव्हर बॅटची एज आणि 1D फार कमी टुर्नामेंट असतात जिथे डिक्लेअर झोन पाहायला मिळते पाठीमागचा दिशा आहे ती ब्लॉक आहे किल्ल्यामध्ये मॅच पाहतोय आयवा स्टेडियम मध्ये परंतु चौ बाजूने प्लेन ग्राउंड आहे आणि प्रत्येक क्रिकेटरला हवं असं मैदान 44 धावा 6 गडी बाद डेड बॉल घोषित केलाय 44 धावा 6 गडी बाद 3 बॉल फेकून झाले यानंतरचा टॉस महत्वाचा आहे टॉसला दोन्ही टीम येतील अपील केली अपील मध्ये फक्त लाऊड अपील होती सक्षम नव्हते एसटी रक्षक आणि मतई 11 आणि त्यांच्या अपोजिट आहेत वसई कोळी मरीनर्स चला कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊन हजर राहतील मतई 11 आणि वसई कोळी मरीनर्स नाकवा चषक सर्व नाकवा आज तुम्हाला पाहायला मिळतील प्रत्येक स्पॉन्सरचा उल्लेख होईल प्रत्येक खेळाडूचा उल्लेख होईल प्रत्येक आमच्या प्रेक्षकांचा उल्लेख होईल या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आडव्या बॅटने शॉट पुल करायचा होता आडव्या बॅटने खेळला होता एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिड विकेटला चेंडू फेकी येईल तिथपर्यंत 2 धावा कंप्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगला तालमेल समन्वय
धावफलक 2 नी पुढे 5 बॉल, टोटल धाव संख्या 46. शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा. चांगला बॉल, फास्टेस्ट डिलिव्हरी होता आणि इथे मात्र जर विचार केला ना तर हाई चेंडू निर्धाव म्हणजे 46 धावा झाल्यात. 47चं आव्हान सामोरं ठेवलंय. 47 रन्स नीड्स टू विन इन 30 बॉल्स. टॉसला यायचंय मत्तई 11 आणि वसई कोळी मरीनर्स. घेऊया एक डीजे ब्रेक. हीच तर खासियत आहे या स्पर्धेची. मत्तई 11 नाणेफेकीचा कॉल स्वीकारतोय कोळंबी. आणि बघूया, पाहू शकता आपण कोळंबी झाले. मदन हरण्यांना विनंती करेन की आपण दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन स्थानापन्न व्हायचंय. मत्तई 11 टॉस जिंकल्यात. पहिला कॉंग्रॅच्युलेशन. निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिला. आणि एकंदरीत क्षेत्ररक्षण करत असताना 5 ओव्हरचा मॅच कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरच्या टीमला पण आम्ही अंडर एस्टिमेट नाही करत आहेत, पण आमची बॉलिंग ऑर्डर थोडी चांगली आहे, तर आम्ही प्रयत्न करू की त्यांना 30-35 मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि असे भरवशाचे 2 ते 3 गोलंदाज. ॲरनचा आम्हाला थोडा बाउन्सर आणि स्पेस मध्ये थोडा म्हणजे सहकारी होईल, आमच्या टीमला थोडा सपोर्ट होईल त्याच्या ओव्हर्समध्ये. त्याच्यानंतर आमच्याकडे 1-2 बॉलर्स आहेत, एक नवीनचे उभारलेले बॉलर्स आहेत त्याच्यामध्ये. तर मला असं वाटते की त्यांच्या माध्यमातून आम्ही थोडा प्रयत्न करू त्यांना 30 ते 35 मध्ये थांबवण्यासाठी. आणि एकंदरीत या आयोजनाविषयी जी मेहनत घेतली, आता या आयोजनाचं सांगितलं ना तर आतापर्यंत संपूर्ण कोळीवाड्यांचं जर मी एकत्रितरित्या पारेक्षण केलं तर त्याच्यामध्ये नाकवा चषक हे अशा पद्धतीने कंटिन्यू होत आहे. गेली 4 वर्षापासून ते करत आहेत. त्यांच्यासारखी मेहनत मला नाही वाटत आहे की कुठला कोळीवाड्यातला. आता तुम्ही पण मागे तुमच्या कॉमेंट्रीमध्ये सांगितलं की प्रत्येक ठिकाणी त्यांचे ना तर इल्टरसाठी सचिन नातोकडून 1000चा प्राइज भेटेल. 1000 रुपये दिले जातील सचिनजी नाथो यांच्या माध्यमातून. ते म्हणजेच तुम्ही जे पैसे लावता ना ते तुम्ही पैसे जमा करायला हवे इथे स्टेजवरती येऊन. पहिला बॉल यावेळेला जर पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. यापूर्वी देखील जर पाहिलं तर या फलंदाजाने लिटरने
तशाच प्रकारचा फटका गेला आणि त्या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर एक धाव जरूर या ठिकाणी प्राप्त केलेली आहे. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 9च्या घरामध्ये. टार्गेट सेट केले मैदानाच्या आतमध्ये 47 लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरले गेले सुंदररित्या प्रातून. आता मात्र जर पाहिलं गेलं तर चांगला टप्पा मेंटेन केलाय. षटक क्रमांक 2 मध्ये आपण फ्रँकी बाट्या त्याला आपण जरूर बघतायत. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आणखीन एक मोठं नाव. फुलटॉस बॉल आहे. फ्रँकीवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसलाय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आता पोहोचतील आणि अशा रीतीने जर पाहिलं तर दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना संघ किंग्स 11 संघाला परतावं लागेल. मैदान सोडावं लागेल. आर्यन मन्याला बॅक टू दी पविलियन. ही संपूर्ण स्पर्धा जर पाहिलं तर कोळी बांधवांसाठी आयोजन केलेलं आहे या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचं. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत एक जबरदस्त फलंदाज आग्नेल सजन ज्याने 2 षटक हाताळली गेली. 3 विकेट्स ज्याच्या नावावरती राहिली गेली. 21 धावा जरूर खर्च केल्या गेल्या परंतु आता मात्र बॅटिंग करण्यासाठी ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. फ्रँकीचा चांगला बॉल होता. पहिल्या बॉलवरती सन्मान दिलाय तो म्हणजे आग्नेल या फलंदाजाने आणि अशा रीतीने जर पाहिलं तर 47चं टार्गेट होतं. आतापर्यंत 1.4 चेंडू फेकून झाले. 10 धावा धाव फटकावरती. फुलटॉस बॉल पुढे आले आणि येस पंचांचा इशारा नो बॉल या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. भीमर चेंडू पंचाने जरूर पाहिलं गेलं. फ्रँकी सांगतायत फलंदाज थोडे पुढे आले परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्रीज मध्ये होते आणि हेच पाहत असताना मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा आलाय नो बॉल आणि आता मात्र जर पाहिलं गेलं तर पंचांचा निर्णय अंतिम राहील. लक्ष ठेवा कारण की थोडासा मागे होता फलंदाज आणि तेच पाहत असताना पुढे आला आणि तिथून जर पाहिलं गेलं तर ऑन दी क्रीज फलंदाज होते हेच पाहत असताना पंचांनी जर पाहिलं गेलं तर नो चेंडू या ठिकाणी जरूर घोषित केला. यस दोन्ही पंच त्या ठिकाणी पुढे येतील. थोड्याच वेळात त्यांचा डिसिजन इथून देखील पेंडिंग राहील. पंचांनी तर सांगितले की नो बॉल आहे परंतु इथून देखील जर पाहिले तर 2 पंच आता मात्र पुढे येतील. विचारपूस जरूर केली जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा पंच आपल्या जागेवरती येतील. यस पंचाने रेफर केले. हाईट इज फॅक्टर ठरलाय की नाही हे देखील पाहणं महत्वाचं राहील. 10 धावा तर धावफटकावरती आहेत. हे 2 पंच दाखवले जात आहेत जेटी सलावीच्या माध्यमातून. यस नो चेंडू जो या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे आणि कौतुक करावं लागेल पंचांचं ॲक्युरेट नजर त्यांची त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली. 1+1 यस थोडासा बॅटर पुढे गेला परंतु जर पाहिलं तर हाईट फार मोठी गाठली गेली. शोल्डर वरती हा चेंडू आदळणारा होता आणि हेच पंचाने पाहत असताना नो चेंडू जरूर घोषित केले गेले. फ्री हिट ची संधी आता मात्र एक मुक्त फटका खेळण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये. ॲग्नेल या फलंदाजाला आपल्याला जरूर पाहायला मिळतं ऑन स्ट्राईक फ्रँकीच्या विपक्षामध्ये. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची वरची कडा लागत असताना परंतु झेल ड्रॉप झाले. त्या ठिकाणी एक धाव तर प्राप्त केली जाते. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 या धावसंख्येवरती. 2 विकेट आतापर्यंत गमावलेत मैदानाच्या आतमध्ये किंग्स 11 या संघाने. 5 चेंडू फेकून झालेत.
शेवटचा बॉल क्रॅकिंग ड्राईव्ह क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लिटरच्या बॅट मधून आलाय धूमधडाका षटकार पाहतायत अविवा स्टेडियम अविवा ग्राउंड आहे आणि त्या संपूर्ण टीमचा आम्ही आभारी आहोत ज्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण मैदान आम्हाला उपस्थित करून दिले गेलं. षटक क्रमांक जर पाहिजे तर 2 कंप्लीट झाल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फटकावर जाऊन पोहोचतायत 19 धावा. ज्या धावसंख्येची गरज होती 30 धावसंख्या या ठिकाणी येत असताना जरूर किंग्स इलेव्हनचा 12वा कोण खेळाडू असेल त्याने ते स्टेजवरती यायचं आहे. चला किंग्स इलेव्हन संघाला विनंती करतो 12th मॅन पाठवायचा आहे. ओव्हर दी विकेटने पुढे आले पुढून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला या ठिकाणी बॅटरच्या माध्यमातून परंतु एक धाव लेग बाईटच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त केली जाते. जर मागे अगदी जर पाहिले तर बॉल वरती जर गेला तर त्या ठिकाणी जर पाहिले गेले तर धाव नसणार आहे. येस लक्षात ठेवा लेग बाईस आणि बाईच्या माध्यमातून स्ट्राइक रोटेट होणार नाही आहे. जर बॅटला बॉल लागला तरच तुम्ही स्ट्राइक रोटेट करू शकता. हा या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून नियम आपण सातत्याने जरूर पाहतायत. 2 चेंडू फेकून झाले धाबा फटकावर जाऊन पोहोचतात बीचच्या घरामध्ये. हो यावेळेला जर पाहिलं तर बॅकफुटला गेले अगदी जर पाहिलं गेलं तर चांगला फटका या ठिकाणी खेळला गेलाय आणि पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर एक धाव या ठिकाणी जरूर प्राप्त केली गेली. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 धावा. 47 धावेचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवत असताना परंतु आतापर्यंत थोडस बॅकफुटला जाणवला फिल्डिंग वाला संघ बँडन 11 या संघाला आपण जरूर बघतायत. किंग्स 11 किंग कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण जरूर पाहतायत. लीडर आणखीन एक क्लास दर्शवला गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत धावता झेल विकेट कंप्लीट प्राइसलेस विकेट मिळत असताना मोठा धक्का बॅटिंग करणारी टीम किंग्स 11 संघाला लीडरला परतावं लागते. डगआउट शेजने ज्यांनी चांगली बॅटिंग केली 5 चेंडू मध्ये 9 धावा ज्यांनी केल्या विकेट फलंदाज बाद. क्लास खेळला होता परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते आणि अशा रीतीने जर पाहिलं तर तिसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र दर्शन दाखल झाले. दर्शनला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल कारण की ज्याप्रमाणे जर पाहिले तर या डावमध्ये जर पाहिलं तर लिटरने चांगली बॅटिंग केली होती. त्या अगोदर जर पाहिले गेले तर अजित स्वस्त्यामध्ये आउट झाले. तिथून जर पाहिले तर लिटर नाथोने जर पाहिलं तर एक षटकार खेळला गेला. सिंगल डबलच्या साहाय्याने धावा बनवल्या गेल्या. नंतर एक चौकार आला 2 धावा आर्यनच्या बॅट मध्ये आपण पाहिल्या गेल्या. त्याची देखील विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना अप्रतिम परंतु ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर राहिला. पंचांवरती प्रेशर टाकण्याचं काम गोलंदाज आणि विकेट किपर या ठिकाणी करत असताना खाली राहिला. थोडासा टप्पा पडल्यानंतर आणि येस बाईटच्या माध्यमातून एक धाव जरूर प्राप्त केली जाते. असं रीतीने जर पाहिले गेले तर एक धावेने संघाच्या धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 धावा. आणि इथून जर पाहिले गेले तर चेंडू फेकून झालेत मैदानाच्या आतमध्ये. स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतीलच. 5 चेंडू फेकून झालेत आणि 23 धावा या फटकावरती.
ती बॉल यावेळेला चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत, विकेट जाण्याची दाट शक्यता आणि मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावचीच्या माध्यमातून फलंदाज होतील बाद. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 23 धावा, 4 गडी बाद. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफटकावरती. आता मात्र 12 चेंडू आणि लक्ष असेल 12 चेंडू 24 धावा. इथून देखील मॅच जिंकण्यासाठी दोन्ही टीमला पण दिव्य शुभेच्छा. फ्रँकी आलेत पहिल्याच बॉलवरती. फ्रँकीच्या विरोधात आक्रमण केलं. फटका फसला डीप विकेटला. एक चांगला झेल कंप्लीट केलाय. विकेटवर विकेट जात असताना विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये बघतायत. किंग्स 11 संघाला आणखीन एक धक्का. 5वा गडी बाद. तयारी गोकुल बिवाली माझे मनान भर. पोचतायत. स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत ते म्हणजे 23 धावा. पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट या ठिकाणी सुरू जात असताना आपल्याला पाहायला मिळते. विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये सुरू आपल्याला पाहायला मिळाले. फ्रँकी बॅटिंग करत असताना थोडीशी कमी पडले, परंतु बॉलिंग अफलातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहिला, उसळी मिळाली नाहीये. आणि त्याच कारणासह पाहिलं गेलं तर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये सुस्थितीमध्ये फिल्डिंग करणारा संघ जरूर पाहायला मिळतोय. फुलटस बॉल होता, व्यवस्थित बॅटच्या रडर मध्ये येताना दिसत नाही आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील आणि अशा रीतीने जर पाहिले तर 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. आता मात्र या 4थ्या षटकामधील पहिली धाव या 3ऱ्या बॉलवरती फ्रँकीच्या विरोधात आपण जरूर बघतायत. 1 धावेच्या माध्यमातून संघाचे धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. 24 धावा या धावफटकावरती. ओव्हर दी विकेट ने फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून थोडासा दूर ठेवलेला बॉल होता आणि अगदी जर पाहिलं गेलं तर कडे खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच कारणासह पाहिले तर फ्रँकीचा वेग देखील तेवढाच भन्नाट पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. फ्रँकीचे 4थे षटक फार निर्णायक राहिले या मॅच मध्ये, कारण की जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत 3 बॉल चांगल्या रीतीने हाताळले. ओहो, 5व्या बॉल वरती केले दांडी गुल. फ्रँकीच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. फलंदाज बाद.
कंप्लीट झालाय. 24 धावा फटकावरती लगावल्या गेल्यात. 6 विकेट आतापर्यंत गेल्यात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करा संघ जो आपला पाहायला मिळतोय. परंतु आता मात्र जर पाहिले गेलं तर 6 बॉल 23 करायचे आहेत. 5 तुम्हाला 24 करण्यासाठी लागल्यात ते म्हणजेच 24 चेंडू. परंतु आता मात्र 6 मध्ये 23 करायचे आहेत. ही मॅच जिंकण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला घेऊयात आपण एक छोटासा डीजे ब्रेक आणि त्यानंतर येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. उपस्थित होत असताना आपलं वेलकम स्वागतम. कालच्या दिवसात देखील त्यांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी आपण पाहिली गेली. जिथे बसण्यासाठी जागा असेल त्या ठिकाणी बसून मॅचचा आनंद घेत होते. आणि आजच्या दिवसात या पहिल्या मॅच साठी देखील भरपूर प्रत्येक जण या ठिकाणी उपस्थित झालेत. या प्रत्येकांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनाच्या अंतर्हृदयापासून हार्दिक स्वागत. 4 बॉल 4 षटकार पाहिजेत कारण की 4 23 ची अपेक्षा होती. आता मात्र जर पाहिलं तर 3 बॉल मध्ये करायच्या 23 धावा. चांगली गोलंदाजी या षटक क्रमांक 5 मध्ये देखील. परंतु 4थं षटक प्रभावित ठरलं गेलं. फ्रँकी बॅटेने हाताळलेलं षटक त्यामध्ये विकेट आले आणि धाव मला वाटतं फक्त 1 ते 2 धावा त्याने खर्च केल्यात. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल, बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. आता मात्र जर पाहिलं तर प्रेशर दबाव मेंटेन केलाय बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. आणि कुठेतरी जर पाहिलं तर ब्रँडेड 11 हा संघ एक बलाढ्य संघ आहे. परंतु कुठेतरी बॅटिंग करत असताना विकेटवर विकेट गेले. शॉर्ट बॉल होता ऑन साइडला, चांगला फटका खेळला. आता मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतील आणि क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत असताना बॉल निघून जाईल. सीमारेषे पार 4 धावेंसाठी शेवट गोड करणारा आलाय चौकार. मॅच जिंकण्यासाठी टीम किंग्स 11 आणि फ्रँकी बा शेवटच्या क्षणापर्यंत धावा अडवण्याचा प्रयत्न करतायत. आणि शेवटचा बॉल या ठिकाणी जर पाहिलं तर डॉटच्या सानिध्यातून जातोय. अशा रीतीने आजच्या दिवसातील पहिली मॅच जिंकलेली आहे किंग्स 11 या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स. परंतु प्रतिस्पर्धी संघ जर पाहिले तर त्यांना आणखीन एक संधी असेल. परंतु या पुढच्या मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. मत्त 11 आणि वसई कोहली मरीनर्स या 2 संघाच्या माध्यमातून या पुढचा मॅच जरूर रंगताना दिसेल. पहिल्या डावात जर पाहिलं गेलं तर जबरदस्त कामगिरी आपण पाहिली गेली. धावांचा वर्षाव आपल्याला जरूर पाहायला मिळाला. राकेशची एक धुवाधार बॅटिंग 13 बॉल 24 त्याने केल्या. करणला आपण पाहिलं 6 बॉल 13 त्याने केल्या. नितीनने 4 बॉल मध्ये 3 केल्या आणि फ्रँकी स्वस्तात आउट झाले. 3 बॉल मध्ये 2 धावा त्यांनी केल्या. परंतु जर पाहिलं गेलं तर लिटर थोडेसे नाराज राहिले. आर्यनला आपण पाहिलं गेलं, रोशनला आपण पाहिलं गेलं आणि एग्नल यांना आपण पाहिले गेलं. धावा थोड्याशा कमी बनवल्या आणि त्याच कारणास्तव जर पाहिले तर 28 वरती 7 धक्के त्यांच्या संघाला लागले गेले. ब्रँडन 11 या संघाला आपण पाहिलं गेलं थोडासा दबाव मध्ये खेळत राहिला आणि त्याच कारणास्तव पहिल्या मॅच मध्ये त्याने पराभव स्वीकारला. परंतु किंग्स 11 या संघाने पहिल्या मॅच मध्ये बाजी मारलेली आहे. थँक्यू तुषार.